बातमीपत्रात आता पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे लोकार्पण तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे भूमिपूजन होणार होते। मात्र पावसामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आल्याने हे कार्यक्रम देखील रद्द झाले आहेत। यावरून आता विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे। या दौऱ्यानिमित्त कोट्यावधी रुपयांचा चुराडा झाला अशी टीका काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केली आहे। रवींद्र धंगेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात टप्प्याटप्प्याच्या मेट्रोच्या उद्घाटनासाठी येतात, त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर बोजा पडत आहे। त्यात आता त्यांचा दौरा रद्द झाल्याने कोट्यावधी रुपये वाया गेले आहेत। टप्प्यात उद्घाटन करणं आवश्यक नाही। मोदींनी याआधी त्यांच्या ऑफिसमधून अनेक कामांची उद्घाटनं केली आहेत। त्यांनी त्या प्रकारे ही उद्घाटने केली असती किंवा राज्यातील इतर नेत्यांनी उद्घाटन केलं असतं तरी चाललं असतं, पण पुण्यासाठी काहीतरी करतोय असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली आहे। मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे आता पुण्यातील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मार्ग सुरू करावा। यासाठी पुन्हा उद्घाटनाचा घाट घालून जनतेचा पैसा खर्च करू नये अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रशासनाला करतो, असंही रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे। मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार आहे, तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होतं। कालपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी प्रचंड चिखल झाला होता। त्यामुळे पर्यायी जागा म्हणून गणेश क्रीडा कला केंद्राच्या सभागृहात मोदींची सभा घेण्याचा विचार सुरू होता। मात्र या सभागृहातील कार्यक्रम खुल्या मैदानाच्या तुलनेत लहानच होईल, त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पुणे दौरा रद्द केल्याचं समजतं। त्यामुळे पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे। पंतप्रधानांना मोदींचा दौरा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा होता। महायुती आणि भाजपला या दौऱ्याच्या माध्यमातून पुणेकरांपर्यंत पोहोचायचं होतं। भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आम्ही हे मराठी राज्य कोणत्याही स्थितीत मोडू देणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी ठणकावून सांगितलं। मराठी राज्य औरंगजेबाला मोडता आलं नाही, अमित शहांना काय मोडणार असा उपरोधिक सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये पोहोचली आहे। तिथे आयोजित एका जाहीर सभेत जयंत पाटील यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला। ते म्हणाले, भाजपची महाराष्ट्रात नुकतीच एक बैठक झाली। या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते। त्यात त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला, असे वृत्त आले आहेत। हे लोक म्हणतात महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखा। निवडणूक जम्मू काश्मीर आणि हरियाणात लागल्या आहेत आणि भाजप महाराष्ट्रात आढावा घेत आहे। औरंगजेब 26 वर्ष महाराष्ट्रात राहिला, पण त्याला मराठी माणसाचं राज्य मोडता आलं नाही। आम्ही अमित शहांना हे मराठी राज्य मोडू देणार नाही। जयंत पाटील यांनी यावेळी केंद्र सरकारच्या अफगाणिस्तानातून कांदा आयात करण्याच्या निर्णयाचाही समाचार घेतला। केंद्राने अफगाणिस्तानातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे पाणीपत करण्याचा डाव आखला आहे, असंही ते म्हणाले। जयंत पाटील म्हणाले, अहमद शहा अब्दाली पाकिस्तानातून आला होता, त्यानंतर पाणीपतची लढाई झाली। आता अमित शहा आणि त्यांच्या सरकारने त्याच अफगाणिस्तानातून कांदा आणला आहे, त्यामुळे कांद्याचे दर कोसळत आहेत। मराठी सैन्याचे पाणीपत जेथून झाले त्यातून शहा आणि त्यांच्या सरकारने कांदा आणला, त्यातून त्यांनी मराठी शेतकऱ्यांचे पाणीपत करण्याचा डाव आखला आहे। आजच्या राज्यकर्त्यांनी देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळू नये अशी भूमिका वेळोवेळी घेतली आहे। मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या महिन्यात कोसळला होता। या प्रकरणी सरकारने एक चौकशी समिती स्थापन केली होती। पुतळा दुर्घटना प्रकरणी 30 दिवसात चौकशीचा अहवाल सादर करावा असे आदेश या समितीला सरकारने दिले होते। पुतळा दुर्घटनेच्या 1 महिन्यानंतर चौकशी समितीने 16 पानांचा अहवाल सरकारकडे सादर केला आहे। कमकुवत फ्रेम आणि पुतळ्याला गंज चढल्यामुळे हा पुतळा कोसळल्याचे अहवालात म्हटलं आहे। भारतीय नौदलाचा 20 वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्य समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, IITचे प्राध्यापक जांगीड, प्राध्यापक परिदा यांचा समावेश होता। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणात चौकशी समितीने 16 पानांचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे। पुतळ्यातील गंज, कमकुवत फ्रेम आणि चुकीच्या वेल्डिंग कामामुळे हा पुतळा कोसळल्याचे या अहवालात म्हटलं आहे। पुतळा उभारलेले फ्रेमवर्क तितकेच मजबूत नव्हते, तसेच देखभाल योग्य पद्धतीने झाली नसल्याने पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता, असंही या अहवालात म्हटलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्रकिनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा कोसळला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं। त्यानंतर अवघ्या 8 महिन्यातच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती।
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांसह शिवप्रेमींची देखील माफी मागितली होती. पोलिसांनी या प्रकरणाचे बांधकाम पाहणाऱ्या चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक केली होती. किरीट सोमय्या अनेक वर्षांपासून एक मोठे फायटर आहेत. डर्टी डझन नावाची सिरीज त्यांनीच काढली. मी कधीच विसरले नाही. डर्टी डझन कुठे आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. काल मी त्या डर्टी डझनपैकी एका माणसाचा फोटो अमित शहांसोबत बघितला, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की फाईल क्लिअर आहेत का? मग भाजपने आणि अमित शहांनी टीव्हीवर येऊन सांगितलं पाहिजे. हो, मी जो हसन मुश्रीफांवर आरोप केला तो खोटा होता. एवढं तरी अमित शहा यांनी खरं बोलावं असंही त्यांनी म्हटलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, अक्षय शिंदे याला भर चौकात फाशी द्यायला हवी होती, तर देशभरात शिवरायांच्या काळातील न्याय महाराष्ट्रात अजूनही दिला जातो हा मेसेज गेला असता आणि वाईट कृत्य करणाऱ्यांना धडकी भरावी अशी शिक्षा द्यायला हवी होती. सरकारनं जे काम करावं ते संविधानाच्या चौकटीत राहून करावं. माझ्या देवेंद्र फडणवीसांकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी असं वागणं योग्य नाही. त्या घटनेत सर्वजण शिंदे आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी फडणवीसांची नाही का, असा सवाल सुळेंनी उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंदूक घेऊन फोटोवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की ही काही सिरीज नाही. हा महाराष्ट्र आहे. हा देश बंदुकीवर नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस जितक्या वेळी बंदूक आमच्यावर रोखतील तितक्या वेळी आम्ही त्यांना संविधान दाखवू. यासाठी त्यांच्या गोळ्या खायची वेळ आली तरी ते आम्ही करू. फडणवीसांचं वागणं हे छत्रपती शिवराय आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न शोभणारं आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्यात माझगाव न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची कैदेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आजच हा निकाल दिला. या प्रकरणात संजय राऊत यांना 15 दिवसांच्या कैदेसह 25,000च्या दंडाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. शौचालय प्रकरणात संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांचं नाव घेत आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी राऊत यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा केला होता. संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांना मीरा भाईंदरमध्ये मिळालेल्या शौचालयात कामात गैरव्यवहार केला असल्याचा आरोप केला होता. मागील 2 वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात सुरू होतं. त्यावर आता न्यायालयाने हा निकाल दिला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावे अशी मागणी मेधा सोमय्या यांनी आपल्या याचिकेत केली होती. या प्रकरणात न्यायालयाने आता आपला निकाल दिला असून संजय राऊत यांना 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांना 25,000 रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे. आता या प्रकरणात खासदार संजय राऊत वरच्या न्यायालयात दाद मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या संजय राऊत हे दिल्लीत आहेत. त्यामुळे ते आता न्यायालयात या प्रकरणात दाद मागणार का की काही निर्णय घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आता या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मेधा सोमय्या यांनी या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे. संजय राऊत यांनी माझ्या कुटुंबावर आरोप करत मुलांना टार्गेट केलं होतं. या प्रकरणी मी एक सामान्य शिक्षिका जशी लढते तशी मी लढले. मी कोर्टाच्या निकालावर समाधानी आहे, असं मेधा सोमय्या यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कोर्टाने त्यांना ठोठवलेल्या 15 दिवसांच्या शिक्षेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीचे मोदक खाण्यासाठी जातात. त्यानंतर आमच्यासारख्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या लोकांना न्याय कुठून मिळणार? आम्हाला हा निर्णय अपेक्षितच होता. आम्ही त्याला वरच्या कोर्टात आव्हान देऊ, असंही ते म्हणाले. संजय राऊत यांनी मेधा किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याविरोधात मेधा सोमय्या यांनी त्यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी सोमवारी येथील माझगाव कोर्टाने संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद आणि 25,000 रुपयांचा दंड ठोठावला. संजय राऊत यांनी या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देण्याची घोषणा केली आहे. पण तूर्त या प्रकरणी त्यांच्यावर पुन्हा एकदा तुरुंगात जाण्याची टांगती तलवार लोंबकाळत आहे. संजय राऊत गुरुवारी याविषयी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, सद्यस्थितीत न्यायव्यवस्थेचे खालपासून वरपर्यंत संघीकरण झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीचे मोदक खाण्यासाठी जातात. त्यानंतर आमच्यासारख्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या लोकांना न्याय कुठून मिळणार? हा निर्णय अपेक्षितच होता. मी न्यायालयाचा आदर करतो, पण मी काय म्हणालो होतो, मीरा भाईंदर परिसरात युवक प्रतिष्ठानाकडून काही काम झालं होतं, त्याविषयी अनियमितता झाल्याचा आरोप मीरा भाईंदर महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी एका पत्रकाद्वारे तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे केला होता. त्यावर येथील आमदार प्रताप सरनाईक यांनीही या प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा करत चौकशीची मागणी केली होती. उद्धव ठाकरे यांची पात्रता केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर टीका करण्याएवढी नाही. ठाकरेंना शहांवर टीका करण्याचा कुठलाच अधिकार उरलेला नाही. त्यांनी स्वतःची पात्रता तपासली तर बरे होईल, असा टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे. गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले,
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. उपमुख्यमंत्री फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासनाने यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे विरोधकांनी याबाबत कितीही रान पेटवलं तरी उपयोग होण्याची शक्यता नाही. गिरीश महाजन पुढे म्हणाले, उत्तर महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा देणारा विभाग ठरेल. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी महायुतीने यापूर्वीच सुरू केली आहे. आमचे सर्व पदाधिकारी अतिशय एकदिलाने काम करीत आहेत. कोणालाही मुख्यमंत्री कोण याची चिंता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. गिरीश महाजन म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये निवडणुका आधीच मुख्यमंत्री कोण यावरून भांडण सुरू आहे. या भांडणातच महाविकास आघाडीच्या नेत्यांचा वेळ जात आहे. त्यामुळे आम्हाला त्याची काहीही चिंता किंवा आव्हान वाटत नाही, असंही महाजन म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या वतीने मोर्चेबंदणी सुरू आहे. विविध मतदारसंघात सभा आणि मेळावे घेतले जात आहेत. सत्ताधाऱ्यांच्या वतीने शासन राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती सांगितली जात आहे, तर विरोधकांकडून टीका केली जात आहे. अशातच भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांनी लाडकी बहीण योजना हा मतांसाठी केलेला जुगाड आहे असं वक्तव्य केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर आमदार सावरकरांच्या या विधानावरून महायुतीवर टीका केली आहे. सरकार मतांसाठी लाडकी बहीण म्हणत असलं तरी सरकारची भावना मात्र सावत्र भावाप्रमाणे स्वार्थीच असल्याचं यावरून स्पष्ट होतं, असंही रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर आमदार सावरकरांच्या वक्तव्याचा व्हिडिओ पोस्ट करत महायुतीला डिवचलं आहे. केवळ मतांसाठी लाडकी बहीण योजनेचा जुगाड केल्याने खुद्द भाजप आमदारांनी सांगितलं आहे. सरकार मतांसाठी लाडकी बहीण म्हणत असलं तरी सरकारची भावना मात्र सावत्र भावाप्रमाणे स्वार्थीच असल्याचं यावरून स्पष्ट होतं, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. सावत्र भावांनी केवळ मतांसाठी योजना आणली असली तरी महाविकास आघाडी सरकार या योजनेतील त्रुटी दूर करून भरघोस निधी तजवीज करून योजना अधिक सक्षमपणे राबवेल. तसेच लाडक्या बहिणींना सुरक्षा, त्यांच्या मुलामुलींना नोकऱ्या, शेतमालाला चांगला भाव यासारख्या महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या स्वार्थी सावत्र भावांच्या सरकारमध्ये नाहीत त्यावर सुद्धा मबिया सरकार काम करेल, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.